आठवडा प्रस्तावाच्या उत्तरामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफीमधल्या ज्या अटी होत्या त्या अटी काढून टाकल्या, कमी केल्या. 50,000ची अट देखील काढून टाकली. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अधिवेशन पार पडलं असताना त्यामध्ये शेतकऱ्यांना अतिशय गोड बातमी दिली आहे. कारण शेतकरी बांधव अतिशय आतुरतेने शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे त्याचे खात्यावरती पैसे कधीपासून जमा होणार याच्या प्रतीक्षेत होते. आणि आज फायनली सरकारने जाहीर केलं आहे की 50,000ऐवजी आता प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाखांचे जे अनुदान आहे ते मिळणार आहे आणि लवकरच याची रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वारकरी संप्रदायाला भेट दिली असताना त्यांनी मीडियाने प्रश्न विचारले की तुम्ही जी कर्जमाफी आहे ती तुम्ही किती तारखेपर्यंत अजून माफी आहे ती अजून तुम्ही जाहीर केलेली नाही. आणि या अगोदर 30 जून सांगितलं होतं, त्यानंतर 5 जुलै सांगितलं आणि अजून आता ती कुठेही तारीख तिची निश्चित झालेली नाही. जेणेकरून शेतकऱ्यांना समजणार आहे की नाही त्यामध्ये जी रक्कम आहे ती त्याच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे. तर फायनली कृषी मंत्र्यांनी सुद्धा याची तारीख आहे ती जाहीर केलेली आहे आणि आता प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम सुद्धा जमा होणार आहे. याचा जो जी-आर होता तो जी-आर सुद्धा निर्गमित झालेला आहे. आपल्या देशाचे जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन त्यांनी सुद्धा त्याच्यावरती सह्या केलेल्या आहेत आणि आता राज्याचे जे अर्थमंत्री आहेत याच्यावरती फायनली सही झालेली आहे. राज्यपालांकडे गेलेला आहे आणि आता 1 ते 2 दिवसांमध्ये राज्यपाल देखील त्यावरती सह्या करणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार आहे अशी त्यांनी मीडियाला माहिती दिलेली आहे. आता प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यासोबतच पीक विम्याची सुद्धा 1,000 प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे. यासाठी ऑफलाईन फॉर्म सादर करावे लागणार आहे आणि ऑफलाईन फॉर्म भरून तुम्ही जे कृषी सहाय्यक असतात त्यांच्याकडे ते देऊ शकता, जेणेकरून तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.